जयकुमार गोरेंच्या प्रयत्नामुळे माण तालुक्याला पाणी मिळालं असं म्हटलंय विखेंनी। राधाकृष्ण विखे पाटलांकडून जयकुमार गोरेंचं कौतुक करण्यात आलेलं आहे। तर रामराजेंनी प्रयत्न केले असते तर माण खटावला पाणी मिळालं असतं असं गोरेंनी म्हटलंय। साताऱ्यामध्ये बोलताना जयकुमार गोरेंनी रामराजे निंबाळकरांवर टीका केली आहे। दुष्काळ भागाला पाणी देणं म्हणजे हे अनोत्पादक स्वरूपाचं काम आहे। हे महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं पूर्वी सांगितलेलं होतं। 2009 साली जयकुमारजींच्या नावाचं वादळ आलं आणि आज हा दुष्काळी तालुका सुजलाम सुफलाम होताना पाहतोय। याचा आनंद तुमच्यावर मला सुद्धा प्रचंड आहे। रामराजांच्याकडे ते खातं होतं साहेब, ज्या खात्याचा मंत्री होते तेच सांगत होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत या मानखटावच्या मातीत पाणी येणार नाही। साहेब, कुणाकडे पाणी मागायचं? इथं पाणी देण्यासंदर्भात कधीच प्रयत्न केले नाही। पाणी द्यायसाठी कधी वेळ दिला नाही। जेवढा वेळ साहेब जयकुमार गोरेला राजकारणात संपवण्यासाठी त्यांनी दिला, त्याच्यातला अर्धा वेळ जरी त्यांनी दिला असता या मानखटावमध्ये पाणी येण्यासाठी तर साहेब पाणी आला असतं।